केनिया सरकारनं अदानी समूहाचे सर्व करार रद्द केलेत। अदानी समूहावर भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर केनिया सरकारनं $736 मिलियन करार रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। मत दिलं नाही तर मासावाडीचं पाणी बंद करण्याची धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती। त्यामुळे मतदारांवर गैरमार्गाने प्रभाव टाकून गुन्हेगारी कृत्य केल्याचा दावा अजित पवारांवर करण्यात आला होता। आता 10 वर्षांनंतर अजित पवारांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बारामती कोर्टाने दिलेत। परिवर्तन विकास आघाडीचे प्रचार प्रमुख मयूर पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला असल्याचा आरोप मयूर पाटलांनी केलाय। भिवंडी पूर्व विधानसभेच्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही विनाखंडित सुरू ठेवा अशी मागणी समाजवादीचे उमेदवार रईस शेख यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे। एक्झिट पोल हे एक्झॅक्ट नसतात। 23 तारखेला आम्हीच सत्ता स्थापन करू असा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलाय। मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय। बंदी असूनही मोठ्या प्रमाणात पंजाबचा शेतकरी भाताचं तूस जाळत असल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून याचा फटका दिल्लीवासियांना बसतोय। भारतीय नौदलानं सी व्हिजल 24 मध्ये युद्ध सराव केलाय। नौदलाच्या विमानांनी यात सहभाग नोंदवला असून पोरबंदरच्या तटवर्ती भागात नौदलानं हा सराव केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गयानाच्या संसदेला संबोधित केले, तर गयानाकडून मोदींना सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। यावेळी गयानानं भारतासारखा संघर्ष केल्याचं मोदींनी म्हटलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात काँग्रेस महिला आक्रमक झाल्यात। खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल काँग्रेस महिला आक्रमक झाल्यात। पुण्यात अजित पवारांचे बॅनर झळकलेत। बॅनरवर अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला गेलाय। विकासाचा वादा अजितदादा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी बैठकांना जोर आलाय। निकाल लागल्यावर महाविकास आघाडीची भूमिका काय असेल यावर महाविकास आघाडीमध्ये सध्या खलबतं सुरू आहेत। 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय। सत्ता स्थापनेत अजित पवार हे किंग मेकर असल्याचंही ते म्हणाले। कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून सरकार महायुतीचंच येणार असं भाकीत त्यांनी केलंय। कर्नाटकात भाजप कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन वक्फ बोर्डाच्या विरोधात मोर्चा काढला होता। कर्नाटकात भाजपकडून वक्फला विरोध करण्याचं प्रमाण वाढलं गेलं असून शेतकऱ्यांना हाताशी धरून आंदोलनं केली जात आहेत। झारखंडमध्ये एक्झिट पोलनुसार विधानसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत प्राप्त होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। झारखंडमध्ये कमळ फुलणार की पुन्हा एकदा झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार येणार याकडे लक्ष आहे। मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी चेतन पाटीलला जामीन मंजूर झालाय। 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आरोपीची सुटका करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोरील डोंगरावर असलेल्या दर्ग्यावर कारवाई करण्यात आली आहे। विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सिडको आणि पनवेल पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते। शेतकऱ्यांना कारखाने सुरू करण्याआधी एफआरपी देणं बंधनकारक असताना कारखान्यानं एफआरपी जाहीर न करताच ऊसतोड सुरू केली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गावर सध्या डागडुजीचं काम सुरू आहे। कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीवरील ब्रिजवर हे डागडुजीचं काम सुरू आहे। या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेत। मात्र महामार्ग ठेकेदाराकडून काम सुरू असल्याचा कोणताही सूचना फलक लावण्यात न आल्यानं इथं अपघाताची शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यातील केर्ले येथील कन्याकुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून 6वीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 13 वर्षीय स्वरूप दीपकराज माने असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। मुलाच्या अपघाती मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।